खेळ नशिबाचा भाग 25. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा शांत हो, काही नाही होणार त्याला. प्रतापरावने सायलीला रडताना बघून तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. सायली तेव्हा मोनिकाही तेथे आलेलीच होती. सायली मोनिकाला बघून पुन्हा रडू लागली होती. मग मोनिकाने तिला मिठी मारून धीर देण्याचा प्रयत्न केला. मोनिका म्हणाली, सायली प्लीज शांत हो, तूच अशी रडत बसशील तर चिकू अजून जास्त घाबरून जाईल. मोनिकाने तिला शांत करत चिकूची आठवण करून दिली. तसं सायलीने लगेच डोळे पुसून चिकूकडे बघितलं तर तो तिच्या शेजारीच तिला चिटकून तोंड पाडून बसलेला होता. तोंडातून आवाज न काढता रडत होता तो पण. डोळ्यातून घडाघडा पाणी वाहत होतं त्याच्या. भीतीने डोळे लाल झालेले होते. शरीर थरथरत होतं. तिने लगेच त्याला मिठीत घेतलं. सायली म्हणाली, बेबी रडू नकोस, डॅडाला काही झालं नाही आहे, फक्त थोडंसं लागलंय, तेही डॉक्टर अंकल ठीक करतीलच, म्हणत तिने चिकूचे डोळे पुसले. तेव्हा तिला चिकूचं शरीर गरम जाणवलं. चिकू बेबी तुला तर ताप आहे. तिने लगेच त्याच्या माथ्यांवर आणि गळ्यांवर हात ठेवून बघितलं तर खरंच त्याला ताप होता. सायलीला वाटलं त्याने घाबरून ताप काढून घेतला आहे. मला वाटलंय तू त्याला घेऊन घरी जा, मी आणि डॅडा आहोत इथेच. मोनिका चिकूच्या माथ्यांवर हात ठेवून चेक करत चिकूच्या काळजीने म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, हो सायली बेटा, तू जा घरी, आम्ही आहोत इथे, तू काही काळजी करू नकोस. प्रतापरावने चिकूला उचलून घेतलं आणि घट्ट मिठी मारली. सायली म्हणाली, नाही डॅडा, मी अर्जुनला अशा परिस्थितीत सोडून कुठेही जाणार नाही आहे. सायली लगेच म्हणाली. प्रतापराव काही बोलणार तेव्हा लगेच तिने चिकूला स्वतःच्या मांडीवर घेतलं होतं. सायली म्हणाली, बेबी डॅडा आजारी आहे ना, त्याला लागलेला आहे, त्याला आपली गरज आहे आता, तू माझा स्ट्रॉंग बॉय आहे ना. मग आपण. सायली चिकूला काही समजावत होतीस की. मोनिका म्हणाली, सायली त्याला खूप जास्त ताप आहे आणि तो खूप जास्त घाबरलेला सुद्धा आहे, त्याला इथून घरी घेऊन जाणं गरजेचं आहे. तुला कसं कळत नाही, तू त्याच्याकडून जी अपेक्षा करतीस ना, त्यासाठी तू खूप लहान आहे ग. तो भीती आणि त्याच्या डॅडाच्या काळजीशिवाय तो काहीच करू शकत नाही सध्या. तुला घरी जायचं नाही ना, ठीक आहे ना, मी त्याला माझ्या घरी घेऊन जाते, मग तुझं सगळं झालं की आणून सोडते. मोनिकाने नेहमीप्रमाणे प्रॅक्टिकल विचार करून मार्ग काढलाच होता. सायली म्हणाली, ओके चिकू बेबी, तू माऊसोबत घरी जा आणि तिला त्रास द्यायचा नाही. सायलीलाही चिकूची काळजी होतीच. चिकूच्या तब्येतीचाही विचार करून आणि मोनिकावरही तिचा खूप विश्वास होता, म्हणून ती लगेच चिकूला पाठवायला तयार सुद्धा झाली होती. चिकू म्हणाला, नो मम्मा, मला डॅडाला भेटायचं आहे, मी डॅडाला घेऊनच घरी जाणार आता. चिकू लगेच म्हणाला होता. सायली म्हणाली, बेबी मी डॅडाला लवकर घरी घेऊन येईल ना, तू माऊसोबत जा घरी, तुला ताप आलेला आहे ना. डॅडाला जर समजलं तुला ताप आला तरी मी त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतलं तर डॅडा मम्माला ओरडेल ना. तुला आवडेल का डॅडा मम्माला ओरडलेलं? नाही ना. सायली चिकूला समजावून सांगत होती. चिकू म्हणाला, नो मम्मा, मी जातो माऊसोबत घरी, तू डॅडाला लवकर घेऊन ये घरी. चिकू अजूनही रडतच होता, पण तरीही समजूतदारपणा दाखवला होता त्याने. बिचारा एवढंसं जीव दे, त्याला स्वतःच्या आई वडिलांची किती काळजी आहे. एकीकडे त्याला त्याच्या लाडक्या डॅडाला भेटायचं होतं म्हणून जीव तळमळतोय होता त्याचा, आणि दुसरीकडे त्याच्यामुळं त्याच्या मम्माला ओरडा बसेल म्हणून स्वतःचं मन मारून जायला तयार झालेला होता. लहान मुलं कितीही हट्टी असली ना आणि कितीही मस्तीखोर असली ना, तरी वेळ पडते तेव्हा अचानक समजूतदारपणा येतो त्याच्या अंगांमध्ये. सायली म्हणाली, माझं बाळ, म्हणत सायलीने चिकूला घट्ट मिठी मारली होती आणि डोळे मिटून भरून रडून घेतलं, पण तिचे ते पाणी बाहेर येऊ दिलंच नाही तिनं. एका आईचं काळीज आपल्या मुलासाठीही तडफडत होतं, पण सध्या तिच्या नवऱ्याला तिची गरज होती. मोनिका म्हणाली, सायली काहीही लागलं तरी लगेच फोन करा आम्हाला, मी आहे तुझ्यासोबत. म्हणून मोनिकाने चिकूला घेऊन तिच्या घरी गेली. सायली आणि प्रतापराव ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच बसून उभे होते.
अवघ्या 4 तासानंतर फायनली ऑपरेशन झालं आणि डॉक्टर बाहेर आले होते. प्रतापराव म्हणाले, डॉक्टर कसे आहेत ते? मी भेटू शकतो का त्यांना? सायली आणि प्रतापराव लगेच डॉक्टर जवळ जाऊन खूप आशेने त्यांच्याकडे बघत म्हणाले होते. डॉक्टर म्हणाले, सॉरी मॅडम, आम्ही खूप प्रयत्न केला, पण ते कोमामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या डोक्याला खूपच जास्त मार लागलेला होता. म्हणत डॉक्टर निघून गेले आणि ते शब्द ऐकून सायली जागीच कोसळली होती. सायली, नर्स प्रतापरावने लगेच तिला पडण्यापासून वाचवलं आणि नर्सला आवाज दिला. तसं ने सायलीच्या काहीतरी टेस्ट केल्या. नर्स म्हणाली, सर कॉंग्रॅच्युलेशन, त्या आई होणार आहात. जास्त घाबरून बीपी लो झाल्यामुळं त्यांना चक्कर आली होती. आता त्या ठीक आहेत. मी इंजेक्शन दिलेलं आहे. काही वेळातच त्या होशवर सुद्धा येतील. नर्स बोलून निघून गेली. प्रतापरावांना काय बोलावं काही समजत नव्हतं. या न्यूजसाठी नक्की खुश व्हायचं की अर्जुनसाठी दुःखी व्हायचं? त्यांनी डॉक्टरांशी बोलून अर्जुनबद्दल सगळी डिटेलमध्ये विचारपूस केली होती आणि परत सायलीच्या रूममध्ये आले होते. तेव्हा सायली बेडवरून खाली उतरतच होती. सायली म्हणाली, डॅडी, अर्जुन कसा आहे? म्हणत ती प्रतापरावांच्या छातींवर डोकं ठेवून अक्षरशः लहान मुलासारखं जोरजोरात रडायला लागली होती. प्रतापरावनेही तिला थोडा वेळ रडू दिलं. रडून तिचं मन हलकं होऊन म्हणून मग ते शांतपणे तिच्या डोक्यावर हात फिरवत होते. प्रतापराव म्हणाले, सायली बेटा, शांत हो. तुला आता खूप धीरानं घ्यावं लागेल. आता तुला चिकू सोबतच अजून एका लहान जीवाची काळजी घ्यावी लागेल बाळा. प्रतापरावलाही आता भरून आलेलं होतं. प्रतापरावांचे शब्द कानावर पडताच तिने न समजून मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं होतं. प्रतापराव म्हणाले, बेटा, तू पुन्हा आई होणार आहेस. आताच डॉक्टरने सांगितलं मला. प्रतापराव हलके स्माईल करतच म्हणाले होते आणि हे ऐकून सायली खूपच खुश झाली होती. तिच्या चेहऱ्यांवर आनंद स्पष्ट दिसत होता. डोळे भरून आलेले होते तिचे. आनंदाने काय करू आणि काय नाही असं झालेलं होतं तिला. सायली म्हणाली, मी अर्जुन सांगते. ती स्वतःच्या फोन बघतच शेवटचा शब्द अडखळत म्हणाली होती. अर्जुनचं नाव काढताच तिला आजची घटना डोळ्यांसमोर आली आणि तिच्या चेहऱ्यांवरील आनंदाची जागा पुन्हा दुःखाने घेतली होती. प्रतापराव म्हणाले, सायली, तुला आता अर्जुन सोबत स्वतःची आणि चिकूची देखील काळजी घ्यावीच लागेल. म्हणून तुला आता खचून चालणार नाही बाळा. मी तुझ्या सोबत नेहमीच आहे, पण तू धीर सोडू नकोस. प्रतापराव तिला समजावून सांगत होते आणि तिने सावरलं स्वतःला. बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस. मम्मा तुझी खूप काळजी घेईल आणि तू या जगात यायच्या आधीच तुझे डॅडा सुद्धा बरेच होतील. मग आम्ही दोघी मिळून तुझे खूप लाड करू. मान खाली घालून तिने पोटांवर प्रेमाने हळूवार हात फिरवला होता. डोळ्यात पाणी आलेलं तिनं अडवलं आणि डोळे बंद करून एक मोठा श्वास घेतला आणि स्वतःला शांत करून प्रतापरावांसोबत अर्जुनच्या रूममध्ये निघून गेले. सायली म्हणाली, अर्जुन, तुम्ही डॅडा होणार आहात. तिने अर्जुनचा हात हातात घेऊन सांगितलं होतं. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं होतं, पण त्याला बाहेर पडण्याची परवानगीच नव्हती आता. अर्जुन मात्र शांत पडून होता. अर्जुन, तुम्ही काळजी करू नका. आपलं बाळ यायच्या आधी तुम्ही बरे व्हाल अशी मला नक्की खात्री आहे. मी खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. तुमची खूप काळजी घेईल. तिने त्याच्यासोबत स्वतःला सुद्धा सगळं ठीक होईल असं विश्वास दिलाच होता. बॉस, काम झालेलं आहे. तो आता अर्जुन कोमामध्ये गेलेला आहे. लवकरच ढगा सुद्धा जाईल. एक व्यक्ती हसत म्हणाला होता. गुंड म्हणत तोही हसू लागला होता. सायली अर्जुनला घेऊन खूप मोठमोठ्या 2-3 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. तिथे इलाज केला, पण प्रत्येक ठिकाणी तिला अपयशच मिळालं होतं. अर्जुनला कोमामध्ये जाऊन 7 महिने झाले होते, तरीही परिस्थिती तशीच्या तशीच होती. शेवटी तिला 9वा महिना लागला. त्यामुळं तिलाही जास्त दगदग जमत नव्हती. म्हणून प्रतापराव तिथेच राहायला आले होते. मोनिकाही रोजच्या रोज न चुकता सायलीकडे येऊन जात होती. कधी कधी चिकूला सोबत तिच्या घरी घेऊन जायची. तेवढ्यातच सायलीला आराम सुद्धा मिळायचा. सायली म्हणाली, मोनिका,
मला आता सहन होत नाही ग हे सगळं. अर्जुनच्या तब्येतीमध्येही काहीच फरक दिसत नाही आता. आता बाळ कधीही येऊ शकतं आणि हे सगळं अर्जुन बघू शकत नाही आहे. त्याच्या बाळाला ते स्वतःच्या हातात घेऊ सुद्धा शकत नाही. जगातल्या सगळ्यात मोठं सुख त्यांना अनुभवता येणार नाही ग. आणि जेव्हा ते बरे होतील ना, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील हे जे क्षण वाया गेले त्यांचा त्यांना खूपच त्रास होईल. प्रत्येक वेळी सायली थोडी कमजोर पडायची, पण तिच्या पोटातल्या आणि तिच्या समोरच्या तिच्या दोन्ही पिल्लांसाठी तिने स्वतःला सावरलेलं होतं. मोनिका म्हणाली, सायली तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. मोनिकालाही सायलीकडे बघून खूपच वाईट वाटत होतं. सायली म्हणाली, चिकू पण रोज विचारतो डॅडा कधी उठणार आहे, कधी उठणार, कधी माझ्याशी बोलणार. मी काय करू, मला काही समजत नाही. सायली हताशपणे म्हणाली. मोनिका म्हणाली, सायली तू चिकूची अजिबात काळजी करू नकोस. मी त्याला घेऊन जाते माझ्या घरी. आणि अर्जुनसाठी तू नर्स ठेवलेली आहेस ना, डॅडीही बघतात त्यांच्याकडे. आता तू फक्त तुझी आणि बाळाची काळजी घे. आणि आता काहीच न बोलता शांतपणे झोप बरं, मोनिका काळजीने म्हणाली होती. सायली म्हणाली, हो. म्हणत सायली बेडवर आडवी झाली. तिच्या शरीरापेक्षा जास्त तिचं मेंदू विचार करून थकलेलं होतं, ज्याला आरामाची खूप गरज होती. म्हणून तिला लगेच झोप सुद्धा लागली. म्हणून मोनिका चिकूला घेऊन तिच्या घरी गेली. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं, जो मकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. जसे जसे गाण्याचे बोल तिच्या कानांवर पडत होते तसं तिच्या एका डोळ्यातून पाणीही बाहेर पडत होतं. बराच वेळ ती शांतपणे जुने गाणे ऐकत होती. तेव्हाच अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं. वेदनेने तिच्या तोंडातून आवाज बाहेर पडायला लागला. तसं तिच्या रूममध्येच अभ्यास करत बसलेल्या चिकूने घाबरून तिच्याकडे पाहिलं. तिच्या पोटात जास्त दुखत असल्यामुळं तिला काही सुचत नव्हतं. चिकू म्हणाला, मम्मा काय झालं तुला? चिकू तिच्या जवळ जाऊन काळजीने म्हणाला होता. सायली म्हणाली, बेबी, डॅडी. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. तरीही तिने प्रतापरावांना बोलवायला सांगितलं. मग लगेच चिकू प्रतापरावांकडे गेला. चिकू म्हणाला, डॅडी, मम्माला काहीतरी होतंय. ती पोट धरून ओरडते आणि रडत सुद्धा आहे. प्रतापरावांकडे बघून रडक्या आवाजात म्हणाला होता. प्रतापराव म्हणाले, बाळा तू घाबरू नकोस, मम्मा ठीक आहे, मी तिला घेऊन जातो डॉक्टरकडे. प्रतापरावने चिकूला समजावलं आणि लगेच सायलीच्या रूमकडे गेले. तर ती वेदनेने विहळत होती. पोटांवर हात ठेवून बेडवरून उठण्याचा प्रयत्न करत होती. सायली म्हणत प्रतापरावाने तिला उठायला मदत केली आणि जराही वेळ न घालवता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रस्त्यात असताना त्यांनी मोनिकाला फोन करून चिकूला तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन जायला सांगितलेले होते. तो सुद्धा खूप घाबरलेला होता आणि त्याला एकटं सोडून जाणं त्यांना बरोबर वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी मोनिकाला सांगितलं. 10 मिनिटातच प्रतापराव सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचले होते. सायलीची हालत बघून डॉक्टरने लगेच तिला चेकअपसाठी आतमध्ये घेऊन गेले. तिला लेबर पेन होतोय हे समजता तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. प्रतापराव म्हणाले, डॉक्टर कशी आहे सायली आता आणि तिचं बाळ कसं आहे? काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. तेव्हा प्रतापरावने लगेच त्यांना विचारलं होतं. डॉक्टर म्हणाले, माफ करा सर, त्यांचं बाळ पोटांमध्येच गेलं होतं आणि आई ठीक आहेत. डॉक्टर बोलून निघून गेले. पण प्रतापराव थोडा वेळ तेथेच काहीतरी विचार करत शांत उभे होते. मोनिका म्हणाली, डॅडी काय झालं तुम्हाला? मोनिका तिथे येताच प्रतापरावांचा चेहरा उतरलेला बघून काळजीने म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, सायली ठीक आहे, पण बाळ नाही राहिलं. प्रतापराव उदासून म्हणाले होते आणि ते ऐकून मोनिकाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिला सायलीची खूपच काळजी वाटत होती आता. मोनिका म्हणाली, मी सायलीला भेटू शकते का आता? प्रतापराव म्हणाले, हो, तिला रूममध्ये शिफ्ट करत आहे, तेव्हा आपण भेटू शकतो तिला. बॉस, खुश खबर आहे, एक व्यक्ती म्हणाला. गुड, म्हणत तो गुंड हसू लागला. सायली होशवर येताच तिच्या शेजारी तिचं बाळ नाही
हे बघून घाबरली आणि घाईघाईतच उठत होती की मोनिका तिच्या रूममध्ये पोचली. मोनिका म्हणाली, सायली काय करतेस तू? मोनिका तिच्या जवळ जातच म्हणाली होती. सायली म्हणाली, मोनिका माझं बाळ नाही ग इथे, कोणी उचलून तर नेलं नाही ना त्याला? सायलीच्या डोक्यात भीती साफ दिसत होती. मोनिका म्हणाली, सायली ते म्हणजे बाळ. मोनिकाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. काय झालं मोनिका माझ्या बाळाला? सायली घाबरून म्हणाली. मोनिका म्हणाली, सायली ते बाळ पोटातच. मोनिका अडखडत अर्धे वाक्यच बोलत म्हणाली. पण एवढ्यावरून सायलीला समजलं. सायली म्हणाली, काय झालं? माझं बाळ. सायली बोलत होतीच की. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ती बेहोश झाली. सायली काय झालं तुला? डॉक्टर, नर्स. मोनिकाने लगेच डॉक्टरांना बोलावून झालेला प्रकार सांगितला होता. डॉक्टर म्हणाले, काळजीचं काही कारण नाही आहे. एवढा मोठा धक्का त्यांना सहन झाला नाही म्हणून त्या घाबरून बेहोश झालेल्या आहेत. थोड्या वेळाने होशवर येतीलच त्या. बोलत डॉक्टरांनी सायलीला इंजेक्शन दिलं आणि निघून गेले. मोनिका म्हणाली, सायली तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही ठीकच होईल. तुझ्या हक्काचं सुख तुला एक ना एक दिवस नक्कीच भेटेल. मोनिका डोळ्यात पाणी आणून सायलीच्या डोक्यावर हात फिरवत तोंडातल्या तोंडात बडबड करत म्हणाली होती. तिला सायलीची हालत बघवत नव्हती. तिला खूप वाईट वाटत होतं. असेच काहीतरी दिवस निघून गेले. सायली रात्रंदिवस तिच्या बाळाच्या आठवणीत रडत होती. तिने खाणं पिणं सोडून दिलेलं होतं. नंतर चिकूकडे बघून तिने तिचं हे दुःख ही मनाच्या कोपऱ्यात दाबून ठेवलेलं होतं. नेहमी सुख तिच्या दारापर्यंत येऊन दूर कुठेतरी निघून जायचं आणि ती हतबल होऊन बघत बसायची. अर्जुन बरा व्हावा म्हणून रोज देवाला प्रार्थना करायची. अर्जुन लवकर बरा व्हावा यासाठी नवीन आणि मोठमोठे डॉक्टर बघणं तिने चालूच ठेवलेलं होतं. पण काही फायदा झाला नाही त्याचा. चिकू म्हणाला, डॅडा आय एम मिस यू तुला. तू कधी माझ्यासोबत गप्पा मारणार आहेस? पहिल्यासारखं कधी माझ्यासोबत खेळणार आहेस तू? आता उठणार रे डॅडा, प्लीज उठ ना. चिकू अर्जुनच्या शेजारी बसून त्यांच्या हातात घेऊन बोलत होता की अर्जुनचं एक बोट किंचित हलला. ते बघून पाहिले तर चिकू जरा घाबरलाच होता. पण नंतर त्याने लगेच जाऊन सायलीला सांगितलं आणि ते ऐकून सायली खुश होऊन पळतच अर्जुनच्या रूममध्ये आली होती. सायली म्हणाली, अर्जुन तुम्ही बरे झाले आहात? मला माहिती होतं तुम्ही लवकरच बरे व्हाल. मी पण खूप खुश आहे तुमच्यासाठी. सायली रूममध्ये येताच अर्जुनच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली होती. तेव्हा तिला जाणवलं अर्जुन अजूनही निश्चित पडून होता. जराही हालचाल नव्हती त्याची. तिने लगेच त्याचा हात हातात घेऊन बघितला पण हाताची सुद्धा हालचाल नव्हती. तेव्हा तिने अतिशय रागाने चिकूकडे बघितलं. चिकू म्हणाला, मम्मा खरंच ग डॅडाने बोट हलवलं होतं. मी बघितलं. चिकू लगेच बारीक तोंड करून म्हणाला. त्याच्या बोलण्यावरून तो खोटं बोलतोय असं तिला वाटत नव्हतं. म्हणून तिने लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं. डॉक्टरांनी त्याला चेकअप केलं तर डॉक्टर म्हणाले, मॅडम पेशंट असं कधीतरी बोट वगैरे हलवतो पण त्याचा अर्थ तो कोमामधून बाहेर आलेला आहे असं होत नाही. हा चांगला संकेतही असू शकतो किंवा नसूही शकतो. आता हालचाल जाणवली म्हणजे लगेच अजून हालचाल होईलच असं काही नाही. झाली तर चांगलीच गोष्ट आहे किंवा वेळही लागू शकतो, डॉक्टर म्हणाले आणि सायलीच्या चेहऱ्यावर थोडा वेळाआधीच आलेला आनंद नाहीसा झाला होता. डॉक्टर जाताच सायली अर्जुन जवळ जाऊन बसली होती. तिने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे बघत होती. आशिष म्हणाला, डॅडी त्या सायलीने माझ्या ब्रोचा जीव घेतला आहे आणि तुम्ही तिची मदत कशी काय करू शकता? आशिष दात ओठ खात प्रतापरावाला म्हणाला होता. प्रतापराव म्हणाले, आशिष मी काय करायचं आणि काय नाही करायचं ते तू मला अजिबात सांगू नकोस. मी समर्थ आहे माझ्या मुलीसाठी. प्रतापराव म्हणाले आणि त्याच्या रूममध्ये निघून गेले. प्रतापराव म्हणाले, युगवीर खूप आठवण येते रे तुझी. प्रतापराव भिंतीवर लटकवलेल्या युगवीरच्या फोटोवर प्रेमाने हात फिरवत म्हणाले होते. सायली आणि युगवीरचा डिवोर्सचा दिवस होता.
सायली, तुझ्या पोटात बाळ आहे आणि मी त्या बाळाचा आजोबा आहे. तुला आणि माझ्या नातवाला त्रास होऊ देणार नाही. पण आता युगवीर खूप चिडलेला आहे. त्याच्या नजरेतून तू नाही गेलीस ना, तर तेच बरं आहे तुझ्यासाठी. मी तुला मुलगी मानलेली आहे, तर आता तुझ्या आणि तुझ्या बाळाची जिम्मेदारी मी घेतोय आणि तू आजच्या आज हा देश सोडून जात आहे. युगवीर तेथे तुला शोधू शकणार नाही, तिथे जायचं आणि मी तुला तुझ्या पायावर उभं राहायला मदत सुद्धा करेल. प्रतापराव काही विचार करून म्हणाले होते. मोनिका म्हणाली, हो ताई, बाबा बरोबर बोलत आहे. तू जा त्यांच्याबरोबरच. मोनिकालाही प्रतापरावांची आयडिया आवडलेलीच होती. सायली तिचं सामान आणि महत्वाचे डॉक्युमेंट घेण्यासाठी युगवीरच्या घरी जायला निघाली. बाकीचे सगळे तिच्या सोबत त्याच गाडीमध्ये होते. युगवीर आणि आशिष दुसऱ्या गाडीने येत होते. समुद्राच्या ब्रिजवर पोचताच अचानक युगवीरने सायलीच्या गाडीसमोर स्वतःची गाडी आणली, म्हणून सायलीच्या ड्रायव्हरने लगेच ब्रेक दाबला होता. गाडी थांबताच युगवीरने पटापटा पावलं टाकत येऊन सायलीला केसांना धरून फरकटत गाडीच्या बाहेर काढलं होतं आणि गाडीपासून लांब घेऊन गेला होता. ते बघून सगळेच घाबरून पटापटा गाडीतून खाली उतरले होते. तू फक्त माझी आहेस, कोणाचीच नाही, आणि माझ्यासोबतच राहशील. तू हा विचार तरी कसा केलास ग? मी जिवंत असताना माझ्याशिवाय माझ्या मुलाला तू एकटी वाढवशील? तू माझ्यासोबत राहू शकत नसशील तर तुला जगण्याचा काहीच अधिकार नाही आहे, असं म्हणत युगवीरने तिचा गळा धरला होता. सायली म्हणाली, सोडा मला. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि दुसरं कोणी त्यांच्या जवळ येऊ शकतच नव्हतं, कारण युगवीरच्या माणसांनी सगळ्यांना गाडीजवळच अडवून ठेवलेलं होतं. सायली म्हणाली, प्लीज मला सोडा, दुखतोय. सायलीने रडायला सुरुवात केली होती. स्वतःला वाचवण्यासाठी झटत होती ती. तिच्या गळ्यांवरील त्याच्या हाताची पकड जसं घट्ट झालेली होती, तसं तिने तिच्यात आहे की नाही तेवढं जोर लावून त्याला ढकलून दिलं. तिच्या त्या ढकलण्यात एवढा जोर होता की तो सरळ जाऊन पाण्यामध्ये पडला होता. युगवीर, ब्रो, बॉस सगळे एकत्रच ओरडत होते आणि युगवीरची माणसं त्याला वाचवण्यासाठी लगेच पाण्यात उतरलेली होती. पोलिसांना सुद्धा बोलावण्यात आलेलं होतं. खूप शोधून सुद्धा युगवीर काही सापडलाच नाही. असे 4-5 दिवस शोधून सुद्धा तो सापडला नाही. म्हणून तेव्हा पोलिसांनी अंदाज बांधलेला होता की पाण्यातील जीवांनी त्याला जिवंत सोडले नसेल आणि त्याला मृत घोषित करण्यात आलेलं होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.